भारत सरकारकडून सशस्त्र दलाच्या समन्वयासाठी नवीन नियम जारी करण्यात आले आणि या संदर्भात संसदेच्या 2023च्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधेयकाला मंजुरी देण्यात आलेली होती। पुण्यामधल्या पुरंदर विमानतळासंदर्भात 7 गावांमधून 794 हरकती बागायती जमिनी प्रकल्पाला दिल्यानंतर आणि भूमिहीन होणार, त्यामुळे आमचा प्रकल्पाला विरोध असल्याच्या नोंदवल्यात हरकती। चंद्रपूरमधील राजुरा वनपरिक्षेत्रामध्ये अधिकारी सुरेश येलकेदारवाड यांचं निलंबन करण्यात आलं आणि वन विभागाच्या रोपवाटिकांना लागणाऱ्या शेणखत खरेदीमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप झाला आहे। बेळगावच्या बोदवड तालुक्यामध्ये जामठीमधील पशुवैद्यकीय दवाखाना बंद, पशुपालक हैराण झालेत। प्रशासनानं लक्ष देण्याची पशुपालकांची मागणी आहे। घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू उपलब्ध करून द्या, आमदार अर्जुन खोतकरांच्या प्रशासनाला सूचनात। अर्जुन खोतकरांची जालना तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक। नांदूर मधमेश्वर पक्षाभयारण्य 250 ते 300 फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन झालंय। मुंबई ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यानं पाणथळ जागेत पाणी शिरल्यामुळे फ्लेमिंगोंचं स्थलांतर। पुण्याच्या इंदापूरमध्ये डाळिंबाच्या बागा जलमय झाल्यात। नीरा नदीच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। बीडमध्ये 140 गावांमधील शेतकऱ्यांकडून पाण्यासाठी महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी। जायकवाडी किंवा कृष्णा खोऱ्यामधील पाणी शेतीला देण्याची मागणी। विमानतळ नकोय पण पाणी द्या, शेतकरी आक्रमक। पुण्याच्या शिरूरमध्ये बनावट खत निर्मितीचा पर्दाफाश। 8,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त झालाय। पुणे कृषी विभागाची ही कारवाई आहे। बेळगावच्या चोपडा तालुक्यामधल्या बोरमडी आदिवासी महिलेची रस्त्यावरच प्रसूती, तर वैद्यकीय मदत न मिळाल्यानं ही घटना घडली। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतली महिलेची आणि बाळाची भेट। TV9 मराठीच्या बातमीची ही दखल। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यामध्ये गिरणझडीमधील तलाव परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे धबधबा ओसंडून वाहू लागलाय। सोलापूरच्या करमाळ्यामधल्या उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। शेतकऱ्यांकडून विद्युत पंप आणि पाईप काढण्यासाठी लगबग सुरू आहे। अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या डागडुजीसाठी केलेल्या कोट्यावधींचा खर्च वाया गेलाय। पावसानं रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे। पहिल्याच पावसानं रस्त्याच्या कामाचे पितळ उघड पडलंय। छत्रपती संभाजीनगर एन्काउंटर प्रकरणातील आरोपीचा व्हिडिओ समोर आलाय। महामार्गावर सुसाट गाडी चालवतानाचा हा व्हिडिओ आहे आणि माळवाडी टोल नाक्यावरचे बॅरिगेड्स तोडल्याचं हे दृश्य आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणाचा सूत्रधार फहीम खानला नागपूर सत्र न्यायालयाचा दणका पडलेला आहे। कोर्टानं फहीम खानच्या जामीन अर्ज त्याचा फेटाळला आहे। सांगलीच्या कॉलेज कॉर्नर परिसरामधील हॉटेलमध्ये गुंडांची दहशत। हॉटेलमधील आता कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवत दहशत माजवण्याचा प्रयत्न। संपूर्ण घटना CCTVमध्ये कैद झाली। व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। पुण्याच्या लोणावळ्यामध्ये दरोडेखोरांचा पोलिसांकडून पाठलाग, मात्र पोलिसांच्या हातातून दरोडेखोर सुटलेले आहेत। पाठलागाचा थरार CCTVत कैद झाला आहे। येथील मिशन हॉस्पिटल कचरा कराराला आता धर्मादाय न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली। मिशन हॉस्पिटलच्या करारावर ख्रिश्चन समाजानं आक्षेप घेतलेला होता।